हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर संध्याकाळची धावपळ चाललेली होती. संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. मग त्याच्यासाठी सगळी धावपळ चाललेली होती. आत्तीने ते चूल पेटवलेली होती आणि त्याच्या साईडलाच आम्ही ना बसून काळ्या पावट्याचे जे शेंगा होतात ना, तर त्या सगळ्या सोडलेल्या होत्यात. आता धूर इतका व्हायला लागलेला. आत्तीला म्हणलं त्याच्या साईडला, चुलीच्या साईडला इतका जास्त पसारा होतोय, आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. तर म्हणलं तो सगळा व्यवस्थित लावा, त्याशिवाय काय व्यवस्थित दिसणार नाही. मग तेच आमचं चाललेलं होतं. मीटिंग आहे. कुठं ठेवलंय का ती पोतं? हे बघा, आमची साईडचं जे साईडचं जे गार्डन आहे की नाही, तर त्याची आळूची पानं, ही जी फुलं आहेत ना, ही फुलं इतकी छान आलेत ना आणि बहरले सगळं. पण एक काय झालं माहिती आहे का, इथं एक गुलाबाचं फुल आलं. तर काय झालं ते सांगते. आता इथं साईडला घर बांधायचं चालू आहे. ते घर बांधायला लागलेत ना, तर आमचं इथं लिंबूचं झाड का नाही, त्याच्या खाली आता दबलं आहे दगडांच्या खाली. आता हे जेव्हा साईडला करतील ना, तर त्यावेळेसच हे आम्हाला काढता येणार नाही. तोपर्यंत लिंबू मग असंच ते मातीच्या खाली रुतला आहे पूर्ण. म्हणजे त्याची वाढ पण म्हणावी अशी होईना, पण त्या मानानं तो बराच आहे म्हणायचं. झाड ते बरंच झालं आहे म्हणायचं. आणि हे जास्वंदाचं झाड, याला सुद्धा छान फुलं, कळ्या पाकळ्या येतात. ओ हो, सांगते. आता अश्विनी लागले, हे बघा, आतमध्ये अश्विनी लागले आमटीला फोडणी द्यायला. आणि बाहेर ठेवले दुधाचं पातेलं. आता इथे एक जास्वंदाचं झाड आहे. आता ह्याला पण फुलं चांगली आलेली आहेत. आणि इकडे चाललंय दुधाला उकळी आणायची. दूध आत्ता आणलेलं आहे, संध्याकाळचंच दूध येतं आता घरी. सकाळचं काही आम्ही मागवत नाही. आता हे जे आहे की नाही, इथं जो सगळ्या लाकडांचा पसारा होता, म्हणजे पसारा नाही म्हणता येणार, ते लाकडं वगैरे होतेत ना, तर ते सगळे इथले उचलून आत्ता इकडं साईडला ठेवलेत. कारण की नाही, घराच्या बरोबर पुढंच इतका जास्त पसारा दिसत होता ना, म्हणजे असं पूर्ण कबायागत वाटत होतं. मग त्याच्यासाठी ना हे सगळं साईडला आत्ता ठेवलेलं आहे. आणि चूल 2 होत्यात, त्यातली सुद्धा तिने एकच ठेवलेली. कारण की वैलावरची म्हणजे जी इथं दिसते ना, ते असं दगड असल्यागत इथं चुलीला, तर त्याला वैलावरची चूल म्हणतात. मग ती चूल ना साईडला ठेवल्या. ही विटांची चूल साईडला काढली आणि अश्विनी बघ की, आणि ती विटांची चूल काढल्या आणि ही फक्त एकच चूल आता ठेवली. आणि ह्या चुलीवर आमचं आता बराबर होतंय, कारण की टाईम नाही लागत. आणि बाहेर एक कोणतर बसायला लागते, मग आत्ती इथं बाहेर कोणतर बसायला लागतं, मग आत्ती इथं बसलेले असतात. तर कृष्णा पण झोपलेला आहे, त्यामुळे तिला काय आता घ्यायला लागणार नाही. आणि ही बघा संध्याकाळचा व्ह्यू आमचा घराच्या पुढचा. कुंड्यांना सुद्धा झाडाशी बहरलेले आहेत. आणि हे मनी प्लांट एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला होता. हा मनी प्लांट आशुनी आणि दाजीने आणलेला, हा इथला आणि एक इथला. आता इथं काय झालं आहे, हे जे फरशा लावलेल्या होत्या काय, तर त्या फरशा इथल्या निघलेल्या आहेत, त्यामुळे हे असा लुक यायला लागला. आता लवकरच हे आपण फरशा लावायचे आहेत. आता होनमाने इडके तिकडं पाटील आणि होनमाने आणि पाटील होतं. आता मोठे फौजी पण काहीच दिवस आहेत, आता त्यांची पण सुट्टी संपत आलेली आहे. जास्त काही येत नाहीत व्हिडिओमध्ये, लांबनच पळते ती. असो, आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तिकडे आता ही मामांची आयडिया ही सगळं लावणं, कारण की इथं तळवट लावायचा होता. पण तळवटाला काही अजून मुहूर्त लागणार, म्हणून तात्पुरतं तर हेच ठेवलंय. पण असं जुनं ते सोनंच चालू आहे आता सगळीकडेच. आता गॅस किती महिन्यांनी भेटणार? 1.5 महिन्याने. म्हणजे आजच आमचा गॅस आलेला आहे. आणि गॅस आम्हाला सांगितलं की 20 तारखेला जर नोंद केला तर पुढच्या 20 तारखेला भेटणार. नाहीतर 20 तारखेला जर नाही नोंद केला ना,
तर मग आता डायरेक्ट मग 20 तारीखहून त्याच्या पुढच्या 20 तारखेला आणि वरती 15 दिवस असं होणार. हां म्हणजे 15-10 दिवस वरती. त्याने आता चुलीवर इतका जोर धरला आहे मी की विचार नका. भांडी किती पण काय होऊ देत पण चुलीवरच करायचं. ज्यावेळेस गॅस होता त्यावेळेस असं वाटायचं की चुलीवरचं जेवण छान, चुलीवरचं जेवण छान. पण आता कंटिन्यू चुलीवरचं जेवण चालू आहे. आणि मेन म्हणजे आमच्या फौजी साहेबांनी इतकं आवडतं ना चुलीवरचं जेवण. त्यांचा व्हिडिओ कॉल वगैरे आला की असं म्हणतात की बाबा हां चुलीवरचं जेवण आई छान लागत असेल आहे की नाही गं. होय गाय आईला गं म्हणाली करू नाही. सगळे आहेत पण फौजी साहेबच नाहीत त्यामुळं थोडंसं कुठं तर थटतंय. तुम्हाला आत दाखवते आत काय काय चालू आहे. बापरे दरवाजा बंद करते. मच्छर आहेतच घरी आता यायला तयारच आहे ती मच्छर. आता इकडे दाखवते. पहिल्यांदा तर कृष्णा झोपलेला आहे. आता कृष्णाचा दरवाजा कोणी उघडला आहे माहीत नाही पण आवाजाने उठे ना म्हणजे मिळवलं. आता हा दरवाजा बंद करते मी. दुपारी त्याची झोप झालीच नाही कारण की लाईट गेलेली होती. आणि आमचा गोली बघा मस्तपैकी पाण्यात फिरतो. आणि आतमध्ये चालले स्वयंपाकाची तयारी. अश्विनीचा चालू आहे स्वयंपाक. तिथे आता दर्शनचं कॉल आलं. दीदीच्या हाताला लागले त्यामुळे दीदी बसली अशी. बाकी काय म्हणते नाही काय बरं निवांत. कशा सांगते काळ्या पावसात पण आता काळ्या तव्यात नाही कारण की मेंबर जे आता येते त्यामुळे काळ्या तव्यात केलेलं नाही. काय ओ होय कढईमध्येच केले. सकाळी काय झालं गवारीची भाजी केलेली होती आणि गवारीची भाजी आतमध्ये फोडणी टाकून बाहेर चुलीवरती शिजायला ठेवली. आणि काय झालं तव्यात केलं. तव्यात केल्यामुळे काय झालं की त्या धुराचा आणि ते म्हणजे जे वास असतो की नाही ती एकदम त्या भाजीलाच यायला लागला सकाळी. आणि मग आत्या म्हणली की आता पुढच्या वेळेस काय करायचं की डायरेक्ट कढईमध्येच फोडणी द्यायची म्हणजे का नाही असा वास येत नाही कारण की तवा पसरट असतोय आणि कढई कशी खोलगट असते साईडून आकार असतो त्यामुळे त्याच्यात ते वास येणार जास्त झाकून वगैरे ठेवली तर. आणि सकाळी पण झाकूनच होती तव्यामध्ये पण तरी सुद्धा त्याचा वास येत होता. मग दुधाचं सुद्धा अधूनमधून तसा वास येतोय पण आता काय करायचं पर्याय नाही आपल्याला. कसं असेल तसं आपल्याला जेवण खावंच लागणार आहे कारण की सगळीकडूनच आपली टंचाई व्हायला लागले. आणि मग काही घरातले सुद्धा मेंबर तेवढे समजावून घेतात. आता सगळे समजावून घेतात पण इकडे तिकडे थोडंसं ॲडजस्ट करावं लागते कारण की कोणाच म्हणलं नाही की बाबा वास येतोय चुलीचा वगैरे. सगळ्यांनी खाल्ली आणि संपवली सुद्धा कारण की आमच्या घरात असं आहे की म्हणजे जे अन्न केले ते मात्र झालं नाही त्याचे. मेन म्हणजे जरी तुम्हाला ती गोष्ट खायची नसली किंवा उरलेली असेल तर ती डायरेक्ट रानामध्ये जनावरांना जाते. म्हणजे असं नाही की बाबा ती खरकट्या पाण्यामध्ये वगैरे बाहेर टाकून द्यायची असं नाही. ते जनावरांना आम्ही रानामध्ये देतो. अजिबात दुसरं काही सुद्धा खरकट आम्ही टाकत नाही बाहेर. म्हणजे जेवणातलं जे राहील ना ते काही सुद्धा एक मिनिट ती काय म्हणत्या काय म्हणलीस अगं ती निघलेलं होतं वाटतं. चिमटा आणू काय काय आणू मग दुधाला अजून नाही आलेली ओके काल्या बरं आणते दुधाला ओके थोड्या वेळात त्याला काहीतरी धरायला आता. अगं ही कुठे आहेत ग रुमाल सगळं टॉवेल ठसका लागलाय. आता हे निसतायला लागले अगदी लागले लावायला व्यवस्थित. का आता का किडा कसला आला कुठे तिथलं हे दिसतंय ना लाकूड वगैरे साईडला ठेवलं जरा बरं दिसायला लागलं आता है नाही. आता जरा बरं दिसायला लागलं नाही चूल आणि ती लाकूड वगैरे
करते का थोड्या वेळाने फोन पडायचा ग दुधात. ही बघ तिथे तू व्हिडिओ मध्ये दिसशील बघ. थांब थांब थांब. अरे बाळा इकडनं वाट नाही आमटी चुकली. नाही रे बाळा पडशील. नाही बाळा इथनं वाट पडशील. जर जाणार असेल तर अशी अशी जाशील. मम्मी कुठे गेली का? शिस्तीत 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 शिस्तीत. बाई सकाळी पापडच काय झालं, सकाळी तांदळाचं पापड घेतलेलं ती भाजायला आरावरती. भाकरी झाल्या झाल्या आणि पापड भाजत वरती गवारी शिजत होती आणि पापडालाच आग लागली. पापडच जळ. मग परत आत्तीला म्हणलं बाई तुझी तूच भाज, तुझी तूच त्या ह्याच्यावर. मग परत तिच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट दिले. त्या एकटं सांगा किती कसं भाजायचं पापड. उलटाय लागतं बरोबर बरोबर म्हणजे थोडं जाणार होता गरम मात्र करून. ए कृष्णा, आता कृष्णा उठलेला आहे. इकडे बघा खेळ चालू आहे कसा. हे बेटा उठलीस वी, उठलीस. लाईट गेली आता संध्याकाळची. ओ दाजी, लाईट गेली आता. हे चार्जिंगचं बल्ब चालू आहे. आता किचनमध्ये सुद्धा एक चार्जिंगचा बल्ब आहे. आता तोच फक्त चालू आहे. हे मला किल्ली दिली ताजीने, किल्ली आठवाय सांगितलं. कृष्णा उठलाय त्यात आणि मध्येच. होय अश्विनी शिस्तीचा तिथं लाईट नाही. सुटलंय ग त्यामुळे ती हे जाल फुललाय चांगलं. चला की आता ती आता बॅटरी लाईटीला पण आताच जायचं. चपात्या बाकी लाईट ह्याची बॅटरी. हे बेटा गायक बघू गायकाचं गाणं. अगं बाई गायकानं आली लाईट. ए चला की दाजीसनी बोलवती दे. होय ग पुढं लाईट गेली आणि किधर अशी राहू दे ताट. वडापावचा बेत जनावरच निघाल. ह्या पिशवीत ठेव. स्वयं खातोय काय तो खाली पडल्या काय. ए कशाला खातोय अश्विनी, दुसरी दे त्यातली. थांब दुसरी द्यायची बा. शिवमा आशीष काका नहीं तो पापा है ना, उनको बुलाओ ना. हाँ बुलाओ. जा की जा तू. आ रहे हैं. यायला लागलेत. मन मन बघू. यायला लागलेत. तू काय बघतोय रे कृष्णा.
समर्थ प्रॉपर हिंदी बोलतोय हा? लय हुशार आहे पोरग.